पार्टी आणि आम्ही त्याला सतत धन्यवाद. असा आपला विचार आहे आणि या विचारामध्ये मुलीचा सुद्धा विचार घेतो आणि त्या मुलीला म्हणतो अरे आई बाबा उर्मिला उपकार नाही आई बाबा उर्मिला उपकारी नहीं है
बाई बाई माझे बाई 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 हो काय झालं बाबा कशाला आवाज दिला बाई मंजुळा काय म्हणता बाबा बाई यंदा तुला लग्न करण्याचा विचार पक्का ठरवला माझे लग्न करता या वर्षी अरे आनंदाची गोष्ट आहे 3-4 वर्ष झाले आपल्याला टिंबाणी होत नव्हतं नाही ना पण यंदा असं काही निसर्गानं भरपूर साथ दिली नाही बाबा 19 वर्ष चालू आहे माझे आणि एवढ्या कमी वयामध्ये माझे लग्न करतो म्हणतो तुम्ही अरे बाई याच वयामध्ये लग्न करायचं असतं नाही बाबा मला शिकायचे आहे अहो जास्त वय झाल्यानंतर काय होते काय होते करते का हा चेहऱ्यामध्ये काही असं बदल परिवर्तन होत असं भैया म्हणजे तुमच्या म्हणण्याचा उद्देश आहे की जेव्हा 18 काय 19 वर्षांचे जे मुलीच्या चेहऱ्यावरती रगरगी राहते ते त्याच्यानंतर राहणार नाही म्हणून काय वयामध्ये लग्न करणं आवश्यक आहे सायलेंटचं म्हणणं आहे नाही बाबा मला लग्न नाही करायचे अरे कशी मुलगी आहे तू अहो आज नाही उद्या पोरीला लग्न करणं आवश्यक आहे अरे मुलाला सुद्धा आवश्यक आहे बाबा मी काय म्हणते हा. माझ्यासोबत जेवढे मी मुली आहेत ना माझ्या मैत्रिणी वगैरे सर्व समोर शिकणार आहेत आणि मला बी पण शिकायचं असं अरे वाटतं. पण शिक्षण घेऊन सुद्धा लग्न करता येते ना नाही बाबा पतीच्या घरी गेल्याच्या नंतर कोणी शिकवत नाही नाही. घरातल्या कामात धंद्यामध्ये लागायला लागते अहो आता तो काही पाहून देईल का तुझ्या म्हणण्याप्रमाणे तुला त्याचं शिक्षणाची आवड जवायला सांगेल त्या मुलीला शिक्षणाची आवड आहे बा तिला शिकवा असाच मुलगा पाहिजे बाबा ठीक आहे तसं तुम्ही मुलगा कधी पाहिले हा. मग माझे सासू सासरे राहिले तर याच्यासाठी हा मंजूर करतील का मला आता तो पुराणा राज केला बाबासाहेबांना सांगितलं शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा मी काय म्हणते बाबा तुम्ही काही म्हणा मला लग्न नाही करायचे म्हणून मी काय म्हणते तुम्हाला अरे 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 कशी जो पागल आहे तू अहो शिक्षण हे मागणीचं दूध आहे जो मी प्राचन केलं तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही बाबासाहेबांचे शब्द आहे म्हणून मी काय म्हणते 2 शब्द काय ऐका माझं. बाबा माझ्या लग्नाची हो, का तू माझ्या बरली आई. बाबा माझ्या लग्नाची हो, का तू माझ्या बरली आई. या हो कोणीतरी या हो कोणीतरी या हो कोणीतरी समजावा ना बाई माझे बाई काही जानत नाही कोणीतरी समजावा ना बाई माझे बाई काही जानत बाबा माझ्या लग्नाची हो का तू माझ्या बरली गाई बाबा माझ्या लग्नाची हो का तू माझ्या कोणीतरी कोणीतरी समजावा ना बाई माझ्या बाई काही जानत नाही कोणीतरी समजावा ना बाई माझ्या बाई काही जानत नाही ए बाई नाही बाबा लग्न करणं जरुरी आहे तुम्ही काही पण आपल्याला लग्न नाही करायचंय हा मी काय म्हणतो काय म्हणता आजचा दिवस उद्या येणार नाही न भेट होणार नाही सावळ्यांची असं नाही तुकाराम महाराज म्हणायचे कारण की महापुरुषाचे विचार अंगीकृत केला तर त्याचा फायदा आहे म्हणून आजचा दिवस आजचा काळ आज आपल्याला फजल पाणी झालं 2 पैसे आपल्या खिशामध्ये आहे उद्या कोणता दिवस कसा येते म्हणजे तुमचे म्हणणे की यावर्षी लग्न करायचं अरे कोण दिवस येईल कसा कोण जाणतो महाराजांचं भजन आहे म्हणून कल करणे का आज करणे का आज ठीक आहे बाबा मी लग्नाला तयार आहे बरं लग्न करीन बरं मी माझ्या पसंतीच्या मुलासोबत अरे वा 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 त्याच्यामध्ये माझी सहमती आहे तुझ्या पसंतीनेच लग्न केलं पाहिजे कारण संसार तुला करायचा आहे. तेच म्हणत आहे मी हा मी माझी मंजुरी आहे पण मुलगा कसं पाहिजे कसं भेसणी नको पाहिजे नाही घर जिंगालीचं पाहिजे 2 आहे पैसे बाबा. कमवणारा पाहिजे आहे ना हा आणि व्यसन काय छटका जुवा दारू काही नाही फालतू व्यसन त्या मुलाला आहेत नाही अरे वा. आणि तो मुलगा माझ्या पसंतीचा आहे आणि त्या मुलाला मी पण अरे ओळखते मला काही इतराची नाही तुझ्या पसंतीच्या आहे तुझं लग्न करायचं तुझं संसार पाहायचं आहे मला काय तिथं मला तर आनंद आहे होय का
मग एक काम करा बाबा तुम्ही माझ्या लग्नाची मागणी घालण्यासाठी करिश्मा पाटलीची येते जा तुम्ही मग असं का होय म्हणजे आपल्या गावची करिश्मा पाटली होय मी तुझ्या मुलावरती प्रेम करते अरे बापरे आतापर्यंत सांगलीच करू नाही तुम्ही लग्नाच्या गोष्टी कधी काढल्या नाही बाबा आणि माझी वय पण व्हायची होती अच्छा तर हा तर आनंदाचा क्षण आहे अहो घरच्या घरी लग्न होऊन राहिलं आणि ते बी चांगल्या श्रीमंत माणसाचं ते लग्न केलं मग आणखी का पाहिजे ठीक आहे बाबा मग त्या तुम्ही माहिती घेऊन या असं का आणि लग्नाची मागणी घालून घराकडे अरे आत्ता जातो मी बिलकुल ते म्हणतात नाही नेकी कार्यावर पूछपूछ याच्यातून काही नाही आत्ता जातो मी त्या या लवकर मग तू असं कर आनंदाचा क्षण आहे घरामध्ये मस्त पकवानगी करून ये मी ही खुश खबरी बाईला देऊन लवकर येतो मग सोबत तुम्ही जेवण करू ठीक आहे या बाबा हा ठीक आहे बाईच्या इकडे जातो आणि बाईला ही खुशखबरी सांगितो माझी मुलगी सुंदर आहे सुशील आहे त्या परमेश्वरा पांडुरंगा काय तुझे उपकार नाही कळला कानिया राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा आवाज देतो होऊ शकते आत्मजाती एका जमाना घरात धापणं चांगलं नाही मोठ्या लोकांच्या अंगणातच राहतो येईल ते कदाचित छकुली अगं ए छकुली काय ग मम्मा अगं आपल्या घरी कोणीतरी दारामधून आवाज देत आहे अगं असेल कोणी भिकारी वगैरे जाऊ दे ग भिकारी असला तर आपण तो माणूसच आहे आपला सद्धर्म आहे भीक देऊ का होय ग होय होय म्हणूनच म्हणते. बरोबर आहे ना माझी आई ना कोणाची पण दया घेते ती आहेच तशी तिच्या माहेरचे जर कोणी लोक आले ना अगं ही पाटलीन बाई शेरभर तांदूळ दे ना शेरभर हे दे ना सगळं देऊन देते तू अगं हा माणुसकीचा धर्म आहे बेटा द्यावं लागते मी तुला एवढा सुंदर संस्कार देत मला सांग तुला ब्युटी पार्लरला जायचं होतं ना अगं आई हो मी मगाशी तुला आवाज दिले घरामध्ये तुला कंटाळा आला असेल आणि तू तुला बरं नसेल तर तू थांबून गेली असेल आई मला 10,000 रुपये पाहिजे नाही बेटा अगं तू सुंदर दिसावा चांगली दिसावा आणि तुला चांगला राजकुमार पाहायला येण्यासाठी मी किती आतुर झाले होय ना? काय बघ तू 10च्या ठिकाणी 15,000 दे ना चांगली मेकअप करून ये ब्युटी पार्लरला 20,000 रुपयाचा मला ड्रेस घ्यायचा आहे आता मला माझी बँगलोरला चालेल ट्रिप शाळेमध्ये तिथे 50,000 रुपये लागत आहे एकूण मला 1 लाख रुपये पाहिजेत आहे बरं बाई तू चिंता करू नको तुझा आपल्या कामाला लाग मी बघते कोण आलाय बाहेर होय आई, जाते मी काय हो कोण आहे तिकडे जरा या आतमध्ये
मोठ्या माणसाची बोलण्याची पद्धत वेगळी राहते. हो मी नाही का त्या शेल्यावर आम्ही भाजीपाला विकतो. कुठं? पण त्या शेल्यावर नाही का वांगे भेटले तुमच्या गावामध्ये येतो नाही का मी झोपडपट्टी. अच्छा 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 हा समजलं. आमच्या प्रभाकर नाव आहे. आणि मी वांगे भेटल्याच्या म्हणजे आमची तर वाडी आहे. ताजे मी या गावभर सगळे ना पुरवतो. हो का? बरं तसेच पुरवत राहा गावामध्ये गावभर. पण मला सांगा तुम्ही कशासाठी आलात आमच्याकडे? मी हो. अरे बापरे म्हणण्याचं तात्पर्य एवढे एक आनंद आहे परमेश्वराची एवढी आघात तिला झाली का काय झालं तुमच्या काही मिठाई वगैरे असेल ना? अहो आम्ही श्रीमंत माणसं आमच्याकडे फ्रीज असते तर त्या फ्रीज मध्ये लागल तेवढ्या बर्फी बालुशाही पेढे रसगुल्ले गुलाबजाम सगळं ठेवलं आहे. तुम्ही हा बोला. तर तेच म्हणतो त्याच्यातलं तुम्ही एका काही मागायला आलात का मिठाई? नाही मिठाई मागायला आला असेल तर ठीक आहे मी पोरीला बोलून देतो तुम्हाला. अरे मिठाई सारखंच काम आहे. काय म्हणतो मी आता ऐकून का घ्या. काय तुमच्या मुलगा आहे का नाही? हा तो काही पाच झाला का? अहो पारणं ऐकून का घ्या. तुम्ही ऐकत नाही मनामध्ये बरं सांगा काय सांगायचं? तर काय तुमच्या इथचा मुलगा अच्छा आणि आमच्या इथे का नाही मुलगी आहे. अच्छा. सुंदर आहे हो कोणती गोरी देखणी आणि घरकामामध्ये एकदम एवढी सुशील आहे. तिला ड्राईव्ह वगैरे शिवण करायला म्हणजे सगळं तो घरचं काम आहे. म्हणजे माझ्या घरचा पोरगा माझा आणि तुमच्या घरची पोरगी हा. पळाल्याचं नाही ना? नाही हो काय तुम्ही कोणतं बी विचार करता डोक्यामध्ये आणता तसं नाही बाई. हा. काय आमच्या इथची मुलगी सुशिक्षित आहे सुशील आहे तिला स्वयंपाक करता येते तिला सगळं काही धुणी भांडी करता येते. हो हे बरोबर आहे. हे बघा पण मी तिला आपल्या घरी घर कामाला ठेवणार नाही. माझ्या घरी आधीच नोकर आहे. अहो तसं नाही म्हणण्याचं तात्पर्य ऐकून का घ्या. तसं नाही म्हणून आलो मी. हा, काय काय आमच्या इथच्या मुलीनं सांगितलं हा. की पाटीलबाईचा मुलगा आणि आम्ही एका शाळेमध्ये शिकतो म्हणे. आता दोघेही एका शाळेमध्ये शिकतात तर काय करू मी आणि तुमच्या पोरीला लोणचं बनवू? नाही हो कसं आहे, आनंदाची गोष्ट आहे आमच्या आता दोघेही जण एकाच कॉलेजमध्ये शिकत आहेत तर हे आनंदाची गोष्ट आहे का? एकाच वर्गामध्ये आहेत एका शाळेत आहेत मिळून एका शाळेत जातील ना? पण ऐकून तर घ्या आनंदाची गोष्ट कोणती आहे ते. बोला हा तर काय पाटीलबाई हा बोला. आमच्या इथची काही मुलगी आहे ना खूप सुंदर आहे हो, सुरेख आहे. आता मी काय करू? सुंदर आहे ना सुरेख आहे तिच्या बरणीमध्ये लोणचं घालू का किती ना सांगू तुम्हाला? नाही ऐका ना काय ते आनंदाच्या भरातून म्हणजे काय हो आता एवढं आनंद झाला. बोला. हा कसं सांगू कसं नाही तर काय आमची इथची बाई हो, आणि बोला. तुमच्या इथचा मुलगा यांच्या का नाही मुलाची तर चर्चा नाही झालं म्हणा पण आमच्या त्या बाईनं सांगितलं हा, बोला ना. की तुमच्या मुलासोबत का सांगू का नाही तो का नाही खूप आनंदाची गोष्ट म्हणजे आमच्या इथची बाई तुमच्या मुलासोबत लग्न करायचा विचार आहे. लग्न आणि त्यांचं प्रेम आहे त्याच्यामध्ये हे आनंदाचे म्हणून म्हणलं तुम्हाला मिठाई वगैरे तुमच्या इथे असेल तर ते आनंद गोड गोड गोष्टी म्हणजे आनंदामध्ये गोड वस्तू आली पाहिजे हा म्हणण्याचा उद्देश. पोरीचा बाप आहात तुम्ही आणि बेश्रमासारखी माझ्या जवळ येऊन सांगताय माझी पोरगी सुशील आहे सुंदर आहे. माझ्या पोरीचा तुमच्या पोराबरोबर प्रेम आहे आणि ते दोघांचं लग्न करून द्यायचं आहे म्हणून मी तुमच्या सोबत बोलायला आलो. किती बेश्रम आहे तुम्ही. पोरीनं सांगितलं की माझं याच्यासोबत लफडायचं तुमचा आणि तिच्या माईने विचारून नाही लफडं नाही हो माझी पोरगी सुशील गुणवान आहे अशा पद्धतीला काही नाही तिची विचार समजलं मला समजलं किती सुशील किती गुणवान आहे तर सुशील आणि गुणवान पोरगी आपल्या बापाला अशी सांगत नाही की माझं त्याच्यावर प्रेम आहे माझा लफडा तुझा त्याच्या माईला विचारून घे म्हणून. असं नाही हो त्यांनी आपल्या मनातल्या विचार व्यक्त केल्या. आता काय मुलं मुली एकमेकांना लग्न करताना एकमेकांची असं राहू द्या तेल तूप लावून असं पाजडू नका. मला समजलं की श्रीमंताच्या घरचा पोरगा बघायचा आणि त्याला कसं गाठवायचं हे तुम्ही दोघं बापलेकांनी जमवलंय. याच्याबद्दल तुम्ही असं काही मनामध्ये शंका कुशंका आणू नका. बरं तुमच्या पोरी सोबत त्याचा प्रेम होता तर माझा पोरगा एक तरी दिवस दिसला असता तुझ्या संग मोबाईलवर बोलतानी एक तरी दिवस दिसला असता तुझ्या संग फिरतानी
नाही हो पहा बरं अहो आजच्या उद्या कुठे ना कुठे लग्न करणारच ना तुम्ही तर काय त्यांच्यामध्ये एकामेकावर प्रेम आहे आणि सगळं एकामेकांना ओळखतात ओय, आज नाही उद्या माझ्या पोराचं लग्न करीन मी काय माझा पोरगा कुवाला मुंजा ठेवणार नाहीये समजलं पाटली नाही मी पाटीलकीचा घरा नाही आमचा हे तर मला तुम्ही श्रीमंत माणसं आम्ही गरीब आहोत पण पहा त्यांच्याकडे जेव्हा खूप आता राजा राणी सारखं सोबत दिसेल माझी मुलगी सुंदर आहे तुमचा मुलगा पण सुंदर आहे आणि त्यांचे एक मेळ झालं तर खूप आनंद होईल मला पण खूप असं परमेश्वराचं ए बघा, तू बॅनेट होईल ना खूप म्हणजे हे होईल हे बघा एवढं तेल तूप लावू नका इथं सांगून ठेवते मी तुम्हाला माझ्या पोराबद्दल अजिबात तुमच्या पोरीचा शब्द निघायला नको पाहिजे आणि माझ्या पोराबद्दल तुमची पोरगी जर म्हणत असेल ना लक्षात ठेवा काय करून टाकीन मी तर नाही असं म्हणालो भाऊ अहो त्यांचं खूप मोठं प्रेम आहे कोण आहे का हा? ओ गो हा माणूस म्हणतोय की आपला दादा आहे ना प्रवीण त्याच्यासोबत याच्या पोरीचा लफडा आहे म्हणते ती याची पोरगी याला सांगलं का जाण तिच्या माताच्या मायला विचार माझे मम्मी तू कशाला रडते दादाचा लपडा हा शी. ए शी नको करू माझा पोरगा कधीच तिच्यासोबत मोबाईलवर बोलता अशा दिसला नाही गावखेडे मुलीची वाटते बी लपडा शी मा ए मम्मी तुझे काही लफडं नाही नाही असं हिणावू नका हो आमच्या गरीब लोकांना असं हिणावू नका पहा बरं माझी हे बघा तुम्ही गरीब राहा नाही श्रीमंत राहा त्याच्याशी काही लेनदेन नाही ना तुम्ही आमच्या जातीचे ना आमच्या खानदानीचे ना आमच्या बैठकीत बसण्या लायकीचे आणि एकदमची लग्नाची गोष्ट करायला काही लाशरम आहे की नाही तुम्हाला काही लाशरम वाटते की नाही की आपल्या लेवलचा माणूस पाहून तिथं जाऊन बसावा म्हणून श्रीमंताच्या घरी एवढा भिकाऱ्या माणूस येऊन बसला मी माझ्या रिश्तेदाराला काही नाक दाखवीन नाही हो आजकाल जमाना आता बदलत चालला नवीन युग आला जमाना बदलला असेल पण माझ्या घराण्याची रीत बदलली नाही समजलं अरे हे बघा तुम्हाला वाटत असेल की माझा अपमान होऊ नये म्हणून मला जास्त दिमाग खाऊ नका आताच्या नाही मी पाया पडतो तुमच्या असं बोलू नका हो त्यांचं खूप एकामेकाला अटूट प्रेम आहे किती बेशरम माणूस आहे जाणं मला कुठेतरी तळ्यामध्ये जीव देऊन एवढं बोलते मी तरी या बेशरम माणसाला लाशरम वाटत नाही माझ्या पोराचं बिलकुल नाव घ्यायचं नाही सांगून तुम्हाला नाही आत्ताच्या आता चालते हो माझ्या वाड्यातून मी तुमच्या पाया पडतो माझी एकच एक मुलगी आहे आत्ताच्या आता चालते मला धक्के मारून बाहेर काढी घरात समजला ए निघा नाकाचा नकटा आला याची सोय की जोडाले एक वेळ विचार करा हो माझी मजाक नको मला निघतोस का म्हणे यांनी एक वेळ ऐका दोन वेळ ऐका तीन वेळ ऐका फक्त लाच मारून दे रागामध्ये आता येऊ दे या कपूत आले तर येऊ दे घरी याची नाही खबर घेत म्हणून नावाची मी करिश्मा पाटली नाही गेल्या याने का पोरीस नव्हते भेटले कितीतरी श्रीमंताचे रिश्ते आले पण माझ्या पोरीचं लग्न व्हायचं आहे म्हणून याला थांबवून ठेवलं तर हा कुत्रा त्या भिकाणीच्या पोरीशी लफडा करायला गेला येत रे कोट्या घरी तुझं नाही कुठली एवढा
नाही. ऐकताना काय तिला वेदना होतील, तिच्या मनामध्ये काय होणार, काय करू, घराला जाऊ का नको जाऊ, मोठा विचार आला. चला तरी काही ना काही मुलीची संरचना केली पाहिजे, नाहीतर मोठं खराब होऊ शकते. चला घराकडे. आलो मी बाई, आपल्या गरीबाला, आपल्या संसाराला कुणाची तरी नजर लागली बाई. काय बाबा? आणि सगळं वाटलं झालं, सोचलं होतं काय काय होऊन आलं बाई. काय झालं बाबा? आणि तुमच्या डोळ्यात काय पाणी येत आहे बाई? पाटलीन बाईचे तर गेलो बाई. काय म्हणत होते? आणि मी सांगितली बेटा, तुमच्या मुलगाला माझ्या मुलीचा प्रेम आहे, एकामेकाशी लग्न करण्याचा विचार आहे. काय म्हणत होती बाबा? बाई एवढी बावरून धावली, अहो चाय पाणीचा तो झोळा, और एवढ्या शिव्याच्या फडी मार केला, एवढा अपमानित शब्द बोलले. काय सांगा बाबा तुम्ही? काय एवढे वाईट बोलले तुम्हाला? बाई मला असं वाटलं तुझ्याकडे यावं की एखाद्या विहिरीमध्ये उडी घेऊन यावं. नाही बाबा, तुमच्याशिवाय माझं कोणी नाही. मला एक सांगा, पाटलीचा मुलगा वगैरे कोणीच नव्हती का घरी? नाही कोणीच नव्हती बाई, आणि तिची मुलगी पण होती. काय माझं नशीब ते पण काहीतरी अशी बोल बाई, काय सांगू बाई. काय अहो काय माझ्या नशिबाच्या फेर हो बाई, काय माझ्या नशिबाच्या फेर, काय माझ्या नशिबाच्या फेर हो बाई, काय माझ्या नशिबाच्या फेर. बाबा काय म्हणून बाई, तू तर म्हणायच्या मला की मी कधी तुला सोडणार नाही, माझ्या जीवाच्या तरी चालणार, पण मी कधी तुला धोका देणार नाही असं म्हणे का? होय बाबा. काय बाई, त्याने माझ्यासोबत वचन घेतलं बाबा, असं जिंदगीभर तुला मी साथ देणार म्हणून. असं म्हटलं? होय बाई, काहीतरी तू आपल्या हिशोबाला काहीतरी जेव्हा जमू कर, मला तर काही याचा वाटत नाही की आपलं काही ना काही होणार म्हणून. बाई आता मी आपलं थोडंसं जीव रंजन करण्यासाठी शेताकडे जातो, आणि तू आपल्या आयडियाला काहीतरी जवळ बाबा तुम्ही सगळे बाबा, तुम्ही वावराकडे जा, बरं लवकर परत घराकडे या. बाई काही मनामध्ये शंका कुशंका आणायची नाही बाबा. आजच्या उद्या आता कोणत्या ना कोणत्या मुलगा लग्न होईलच तुझं. तुझं काही जय देवाचं नाही. नाही बाबा, फाशी नाही लागायचं. नाही लावणार. ठीक आहे बाई. हा ठीक आहे, या बाबा तुम्ही. काय बाई, किती प्रेम केले मी त्याच्यावरती. अगं स्वतःच्या वडिलावरती तेवढं जीव नाही लावली, हो मी
ना तेवढं जीव त्याच्यावर तर लावली. अगं स्वतःपेक्षा त्याची काळजी घ्यायची मी. आणि आज माझ्या वडिलाची बेइज्जत करून माझ्या वडिलाला रडून घराकडे पाठवला. पण ही कुठे गेली असती? त्याला माहित नव्हतं का? त्याला तर मी भोगून सांगितलं नव्हती की माझ्या बाबा येत आहेत म्हणून. हो शकली ती घरी नसती आणि त्याची आई काहीतरी बोलून गेली माझ्या बाबाला. बरं मी कॉल करून बघते त्याला. हॅलो हॅलो हॅलो, कुठं आहे रे तू? काय म्हटलं? तू आहे कुठं? मी आता सध्या तर जमिनीवरच आहो. कशी काय ए आठवण? पागल, का? मी मजेत हे करत आहे. मी श्रेष्ठी विचारत आहे की तू आहे कुठं आता? तर लढत काऊन असतं? का झाला का आता तुले? ए माझे बाबा तुझ्या घरी आले होते रे. पिक्चरला आता खूप केलीस तुला माया मागायला आता घरच्या. तुझे तुले सांगितलं कोण होतं म्हणतो? अरे बाबाचे विचार निघले की माझे लग्न करायचे या वर्षी म्हणून मी बाबाला तुझ्या घरापर्यंत पाठवली होती. अरे यार, आता केलास पुरा माझ्या जीवाच्या गतीच केल्यास. माझी आई पहिलेच माझा बाप गेला तेव्हापासून पुरी गरम आहे. ते मला ज्या नाही माहित. महिन्यात मी इकडे बाहेरच्या बाहेर दान पडतो आणि माझ्या घरी पुरी कवडीची इज्जत नाही बाई. आणि तिच्या ते मला नाही माहित रे. तुझी आई माझ्या वडिलाला काय काय नाही बोलली रे. मायच नाही तर माझी बहीण पुरी गरम आहे. हेही पुरी इच्छक माझ्या दाखवा. वडिलाची बेइज्जत केलं आणि तिने घराबाहेर हकलून दिलं तुझ्या आईनं तुझ्या बहिणीनं. तू काय टेन्शन नको घेऊ. तू लढतेस काय ले? आणि तुझी आई म्हणत होती म्हणते की माझ्या मुलगा तुझ्या मुलीसोबत लग्न नाही करणार. बरोबर आहे ना. कशी म्हणन, आम्ही खानदानी शेठ आहोत. माहिती आहे मला. माहित आहे ना. म्हणून आई आहे पहिलेच घर. तिच्या समोर जास्त काही बोलणं जमत नाही. तुला म्हणलं चुपचाप कर. मला काही नाही म्हणायचं. सिमग्याचा फोन पहिले माझी गोष्ट ऐकून घे. मला तुला आत्ता भेटायचं आहे. तुला मिळू शकते का? आत्ता? होय. अरे आत्ता काय? तुला यायला लागेल माझ्या घरापर्यंत. मला काहीतरी बोलायचंय तुझ्यासोबत. बरं ठीक आहे. तू काही काळजी करू नको. मी आलोच मग 2 मिनिटात. ये लवकर. असे काहून रुसून बसलीस म्हणतो. का? मला खरं सांग, तू माझ्यावर प्रेम करते का? तुला वाटत नाही का? मला नाही वाटत आहे. कारण की तुमच्या मोठ्या लोकांचे काही सांगता येत नाही. अरे तुमचे जसे तुमचे आई वडील म्हणतात ना, तुम्ही पैशावरती लोटलेले राहता. अरे आम्ही गरीबाच्या मुली राहतो, तर आम्ही मनापासून प्रेम करतो. आम्ही कधी कोणाला धोका नाही देत. आम्ही कुठं धोका देतो? ते धोका देणेवाले असतील, पण बंद आहे तुझ्यासाठी. मायले सोडून दे, बहिणीले सोडून दे. तू लेते घेऊन परी पल्ल्याशी ना झाले पुरी स्टेट गेली तर चालत. एकटाच ये का? 10-5 नाव पल्ल्याशी ना पुरी गेली तर चालत चालत, पण तुलेच घेऊन परी. म्हणून म्हणतो, जाने मेरी जाने मन, बचपन का प्यार मेरा भूल नहीं जा रे. जाने मेरी जाने मन, बचपन का प्यार मेरा भूल नहीं जा रे. जाने मेरी जाने मन, बचपन का प्यार मेरा भूल नहीं जा रे. जाने मेरी जाने मन, बचपन का प्यार मेरा भूल नहीं जा रे. जाने मेरी जाने मन, जाने मेरी जाने मन, बचपन का प्यार मेरा भूल नहीं जा रे. बचपन का प्यार मेरा भूल नहीं जा रे. जाने मेरी जाने मन,
याद है बचपन का तुले कसा सोडी खरंच सोड नाही जाणार ना मला म्हणून म्हणतो अगे झुडू के